रात्रीचे ड्रोन्स उडत आहेत याबाबत खूप तक्रारी येत होत्या आणि त्याबाबत विटा पोलीस हद्दीतल्या सर्व नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण होतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या। आज मायनी रोड माऊली या ठिकाणी भारत सर्व्हायव्हिंग अँड इंजिनिअरिंग नवी दिल्ली या कंपनीनं ॲटम ॲडमिशन कंपनी प्रायलिमिटेड दिल्ली ही जी कंपनी आहे ते ड्रोन सर्वेचं काम करते। त्या कंपनीला नॅशनल हायवेचं ड्रोनचं सर्वे, जमिनीचा सर्वे आणि मोठे प्लॅन्ट आणि रोड याचं सर्वेचं काम ते करतात। तसं हे सर्वेचं काम दिलेलं होतं। त्याकरता त्या कंपनीचा ड्रोन पायलट शिवम चव्हाण हा आज माऊली या ठिकाणी त्यांना फलटण ते म्हैसाळ असा ड्रोन सर्वे करण्याकरता कंपनीनं पाठवलेलं होतं आणि त्यानं मायनी जवळील माऊली या ठिकाणी ड्रोन उडवला आणि थोड्याच वेळात पाऊस आल्यामुळं तो ड्रोन त्यानं लँड केला। त्यावेळी गावकऱ्यांनी तो ड्रोन पकडून तिथं पोलिसांना कळवलं। पोलीस घटनास्थळी गेले आणि सदर इस्माला पोलीस स्टेशनला घेऊन आले। त्याच्याकडे सर्व खात्री केल्यानंतर हे कंपनीचा सर्वेचं काम चाललं होतं। त्याबाबत त्याच्याकडे परमिशनची माहिती घेतली तर त्या सदर शिवम चव्हाण या इस्मानं कंपनीच्या त्याला इथं परमिशन घ्यायला लागते याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितल्यानं त्याला योग्य ती परमिशन घेऊन सदरचं काम करण्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी यापुढे ड्रोन उडल्यानंतर कुठल्याही गैरसमज न करता, कुठलीही अफवा न पसरवता किंवा त्याचा गैरसमज न करता नागरिकांनी शांत राहावं आणि अशा परत पुन्हा काय घटना घडत असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा। मेरा नाम शिवम चौहान है और भारत संचार कंपनी नेशनल हाईवे जिसे NHAI बोलते हैं और हमारी कंपनी एटम एडमिशन को रोड सर्वे का टेंडर दिया गया था। पलटन से म्हैसाल सर्वे, रोड सर्वे जो कि 4 लाइन बनने वाला है काफ़ी टाइम, थोड़े दिन बाद। तो मैंने फ्लाई करने के लिए मोहाली पे स्टार्ट किया, यानी टेक ऑफ किया मैंने। तो मुझे वहाँ पर गांव वाले लोगों ने मुझे रोक लिया, जो कि मुझे वहाँ पे ही लैंड करना पड़ा और फिर मुझे पुलिस प्रशासन के हवाले किया गया। जबकि सर मुझे बहुत सही से ले आए हैं